श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, मन शांती व सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. विचार बदला म्हणजे स्वभाव बदलतो. स्वभावातील बदलामुळे सवयी बदलतात. सवयी बदलामुळे व्यक्तिमत्व बदलते. व्यक्तिमत्व बदलले की आपले भविष्य बदलते. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन करावे लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते. काही क्षण ते हवेत असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास हवा. स्वामींनी ठाकूरदास बुवांचे कुष्ठरोग घालविले. दक्षिण मुंबईत श्रीकृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा म्हणून कीर्तनकार होते. ते आणि त्यांच्या पत्नी दत्तोपासक होत्या. ते नित्य गाणगापूर, नरसोबाची वाडी येथे जाऊन श्री दत्तात्रयांची सेवा करीत. दत्तनामाचा अखंडपणे जप करीत. त्यांचे आयुष्य आनंदात जात असताना त्यांना अचानक सर्व अंगावर कोड उत्पन्न झाले. ते विद्रूप दिसू लागले. त्यांचा चेहरा पांढरा दिसू लागला. बुवांना लोकांमध्ये जाण्याची लाज वाटू लागली. त्यांनी खूप उपाय केले, पण काही उपयोग झाला नाही. कुष्ठ कमी व्हायच्या ऐवजी वाढतच गेले. त्यांनी विचार केला की काशीला कायमचे निघून जावे, पण त्याआधी गाणगापूरला जाऊन पादुकांचे दर्शन घ्यावे. पादुकांवर वाहण्यासाठी दुर्मिळ अशी कस्तुरी आणली होती. बुवा खूप भावविवश झाले. ते कस्तुरी अर्पण करायचे विसरून गेले. त्या रात्री त्यांनी देवळात दत्तात्रयांचे आख्यानाचे कीर्तन केले. त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला की अक्कलकोटात जा, स्वामींचे दर्शन घे. त्यांच्या कृपेने तुझे श्वेतकुष्ठ बरे होईल. काशी क्षेत्री जाण्याची गरज नाही. सकाळी स्नान संध्या आटपून बुवा अक्कलकोटला जायला निघाले. अक्कलकोटला आल्यावर बुवांनी स्वामींची चौकशी केली. स्वामी त्यावेळी औदुंबराच्या छायेत ध्यानस्थ बसले होते. बुवा लगबगीने स्वामींपाशी गेले. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. स्वामींचे चरण घट्ट पकडले. स्वामींनी डोळे उघडून बुवांकडे पाहिले आणि त्यांना विचारले, हमारी कस्तुरी किधर है? अभिलाव. तेव्हा बुवांना कस्तुरीचे स्मरण झाले. आपण ती गाणगापूरला वाहिली नाही हे स्वामींना कसे समजले, याचे बुवांना आश्चर्य वाटले. स्वामी नक्की साक्षात्कारी पुरुष आहेत. ते दत्तावतारी आहेत, यांची बुवांना खात्री पटली. बुवांनी स्वामींना कस्तुरी अर्पण केली. स्वामींना नमस्कार करून बुवा दूरवर उभे राहिले. स्वामींच्या समोर धुनी पेटलेली होती. स्वामींनी त्या धुनीतील एक जळके लाकूड घेतले व ते बुवांच्या दिशेने फेकले. स्वामींची ही कृती पाहून सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला, कारण स्वामी बुवांवर प्रसन्न होते ह्याची ती खूण होती. स्वामी बुवांना म्हणाले, हे जळके काष्ट घरी घेऊन जा. ते नित्य उगाला त्यात गाणगापूरहून आणलेले जे भस्म आहे ते मिसला आणि तो लेप तुमच्या कुष्ठावर लावा. 8 दिवसात तुमच्या अंगावरचे कुष्ठ नष्ट होईल. स्वामींची कृपा झाल्यामुळे बुवांचा कुष्ठरोग पूर्ण बरा झाला होता. बुवा स्वामींचे निस्सीम भक्त झाले. त्यांनी स्वामींच्या पादुका ठाकूरद्वार येथे राम मंदिराजवळ स्थापन केल्या. तेथे स्वामींचा मठ बांधला. तेथे नित्य पूजन, आरती व गुरुवारी पालखी समारंभ होत असतो. श्री स्वामी समर्थ. ओळख तो आवाज, ओळख ती खूण. आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही.
तो त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही. त्याचे स्मरण कर देहभान विसरून. तो हळूवार येईल अन कानात जाईल सांगून. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावनेने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतींनी अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा. आपले कर्तव्य कर्म करून नेहमी महाराजांची भक्ती करावी अशी त्यांची इच्छा असे. धर्मसंबंधाच्या विशेष भानगडीत पडण्यास महाराज आज्ञा देत नसत. जप, पूजन, भजन यात जास्त वेळ घालवणे महाराजांना आवडत नव्हते. उगीच बैराग्याचा वेश करून भांग गांजात चूर राहणारे पोटार्थी साधूचा महाराज मनापासून तिटकारा करीत. श्रम करून पोट भरावे असा त्यांचा उपदेश असे. सेवाकरिता पुष्कळ लोक महाराजांकडे येत. त्यातून जे उद्योगी व भक्तिमान असा असेल त्यालाच महाराज स्वतःजवळ ठेवून घेत असत. आळशी व दीर्घसूत्री माणसास प्रसाद देऊन महाराज लगेच परत जाण्याची आज्ञा देत. जो भक्त महाराजांना आवडे त्याला ते लवकर प्रसाद देत नसत. महाराजांचा भक्तांना सतत श्रम करावे असाच उपदेश असे. वास्तविक या जगात उद्योगी मनुष्यच सुखी होतो. आळशी माणसांचे हालच होतात. जगदीशाची इच्छा श्रम करून ह्या जगाची रहाटी कायम ठेवावी अशीच आहे. म्हणून गीतेसारख्या आपल्या महान ग्रंथात स्वधर्म हा मोठा श्रेयस्कर मानला जातो. हे तत्त्व मनात बाळगून जो वागतो त्याचाच नेहमी विजयच होतो असे महाराज म्हणत असत. श्री स्वामी महाराजांचा उपदेश त्यावेळेच्या देश व कालास कसा अनुरूप असे हे यावरून सर्वांच्या लक्षात येईल. महाराजांचे कित्येक भक्त त्यांचा हा उपदेश अनुसरून अविश्रांत श्रम करून आपल्या जन्माची सार्थकता करून घेताना आजही आपण पाहतो. आळसास थारा देऊन आळशी लोक आपल्या धर्माचे मातेरे करतात हे आपण नेहमी पाहतो. आपला प्रपंच साधून परमात्म्याचा लाभ घ्यावा असे महाराज सांगत असत. सर्वांनी धर्म, अर्थ, काम व मोक्ष साधण्यास सर्व शास्त्रांचे सार ज्यात आहे तीच सोपी युक्ती अनुसरावी, जी जगाला मान्य ठरली आहे. आळशी माणूस महाराजांस बिलकुल आवडत नसे. आळशी माणसाचे तोंड पाहू नये असे महाराज म्हणत असत. कोणी ढोंगी पोटार्थी महाराजांच्या दर्शनास आला तर त्याला शिव्या देऊन महाराज हाकलत असत. महाराज आमचे कसे होईल असे म्हणून कोणी विचारू लागला तर काय रे, तुझ्याजवळ बैल नाहीत का म्हणून त्याला प्रश्न विचारित असत. याचा अर्थ बैलाप्रमाणे सतत काम मेहनत करून माणसाने आपली उपजीविका करावी असाच होता. उगीच रडत बसू नये. प्रयत्नांती परमेश्वर सहाय्य देतोच. थोडेफार तरी ज्ञान प्राप्त होण्यास श्री स्वामी भक्तीचा मार्ग दाखवतील असा दृढ विश्वास भक्ताने ठेवावा. दृष्टीकष्टी जनांचे परिपालन करण्याकरताच श्री स्वामी समर्थांचा अवतार झाला होता. श्री स्वामी समर्थ. सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची संपत्ती. श्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसजसा जप वाढतो तसतशी परिस्थिती सुधारत जाते व 6 लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते. या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते. सज्जनांचा सहवास घडतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन घडत राहते. चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येतो. असा हा सहज सुलभ जप आपण करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे. श्री स्वामी समर्थ.
हा अनुभव एकदा मुंबईच्या डॉक्टर नेरकरांनी सांगितला होता. त्यावेळी माऊलींच्या डोळ्यात पाणी आले होते. एक आजीबाई स्वामीभक्त होत्या. रोज देवपूजा त्याच करीत. एक दिवस त्या तब्येत बरी नाही म्हणून सुनेला पूजा करण्यास सांगितले. पूजा करता करता तिच्या हातून स्वामींची मूर्ती पडली. काय आवाज झाला म्हणून आजीने विचारले. सून म्हणाली, स्वामींची मूर्ती पडली. असे ऐकताच आजी ताडकन उठल्या. त्यांनी तडक देवघराकडे धाव घेतली आणि आक्रोश करू लागल्या, माझे स्वामी पडले, डॉक्टरांना बोलवा. सर्वांनी समजूत घातली पण त्या ऐकायला तयार नाही. शेवटी त्यांच्या मनसमजुतीसाठी डॉक्टरांना बोलवले. डॉक्टरांनी मूर्ती तपासली आणि म्हणाले, तुमचे महाराज ठणठणीत आहे. आजीबाई म्हणाली, अरे कसा डॉक्टर आहे तू, ते कानातलं लावून बघ ना. डॉक्टरांनी त्यांच्या मनसमजुतीसाठी तेही केलं आणि काय आश्चर्य, मूर्तीतून त्यांना हृदयाचे ठोके ऐकू आले. डॉक्टर जागीच बेशुद्ध पडले. यालाच म्हणतात श्रद्धा. स्वामींना त्या आजींकरिता मूर्तीत यावे लागले. श्री स्वामी समर्थ. मी आज सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामी महाराजांना विचारले, स्वामी, मी तुमची भक्तिभावे पूजा करते. सत्यभावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरीही लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात. तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाला, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात. तात्पुरता त्यांचा फायदा होतो. पण तू निराश होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना पुढे जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागतात. वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला करावीच लागते. आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको. प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतू नको. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्यांना या धकाधकीत, धावपळीत स्वामी सेवा करायला वेळ नाही, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, अशा सर्व सेवेकऱ्यांनी रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्याअगोदर स्वामी महाराजांसमोर अगरबत्ती लावून जप सुरू करण्यापूर्वी व नंतर महाराजांना आपली समस्या सांगावी आणि अगरबत्ती जलेपर्यंत अथवा 20 मिनिटे डोळे मिटून श्री स्वामी समर्थ जप करावा. जी रक्षा पडेल ती करंगलीच्या शेजारील बोटाने कपाळाला लावावी. ती घरातील सर्वांनीच उतरती लावावी. त्याचा खाण्यापिण्यात वापर करावा आणि काय अनुभव स्वामी महाराज देतात हे स्वतः मनालाच सांगावा. जबरदस्त अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ही सेवा स्वतः करा आणि इतरांना देखील सांगा. हा संदेश इतरांपर्यंत पाठवा. आपणास भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, या स्वामी महाराजांनी दिलेल्या अभिवचनाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थांचे भक्तांना येणारे अनुभव. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांचे भक्तांना असंख्य अनुभव येत असतात आणि असे अनुभव आल्यानंतर भक्तांमध्ये आणखीन विश्वास निर्माण होतो व दिवसेंदिवस भक्तांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. सध्याच्या घोर कलियुगामध्ये विश्वास कोणावर ठेवावा हेच समजत नाही. त्यात बऱ्याच लोकांना फसवले जाते. त्यामुळे भक्तांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण होते. आज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची हजारो मंदिरे, मठ भारतामध्ये आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये अक्कलकोट येते व येथे महाराजांचे अस्तित्व शेवटी होते. त्यामुळे भक्तांची संख्या सुद्धा महाराष्ट्रातच जास्त आहे. त्यांना येणारे अनुभव वैयक्तिक असतात. पण वाचकांच्या माहितीसाठी भक्तांचे नाव न लिहिता व जास्त विचार न करता संक्षिप्त स्वरूपामध्ये अनुभव मांडण्यात येत आहे. बऱ्याच भक्तांना नामस्मरण करत असताना अचानक केशरी सुगंध येतो. त्यावेळी त्यांना लक्षात येते की ती शक्ती जवळपास आहे व तीच शक्ती आपल्याला वेळोवेळी तारत आहे. काही भक्तांना केवळ तारक मंत्रामुळे मानसिक त्रासामध्ये घट झालेली दिसून येते.
तारक मंत्राच्या सतत पठणामुळे अथवा श्रवणामुळे खूप मानसिक समाधान मिळते. अनेकांना अडचणीत असताना स्वामी भक्तीची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत होते. तसेच त्याची अनुभूती सुद्धा येते. स्वामी म्हणतात, पैसा वापरायचा असतो आणि माणसं जपायची असतात. पण आजकाल ना पैसा जपला जातो आणि माणसं वापरली जातात. बोला श्री स्वामी समर्थ. जीवन जगत असताना नेहमी लक्षात असू द्या, पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका. स्वामी म्हणतात, हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविलं जातो. ज्याला साथ द्यायची ना तोच देतो आणि ज्याला सोडायची तो सोडतोच. म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा. त्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तींना अजिबात महत्त्व देऊ नका. माणसांची खरी समस्या काय आहे तर जुन्या पुराण्या गोष्टी उगलत बसायचं. त्यातून खरं तर काहीही निष्पन्न होत नाही, पण ते समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जगात अनेक गोष्टी अशा असतात ज्या सहजपणे सोडून देता येतात, पण त्या धरून ठेवण्याचा अट्टहास आपल्या त्रासाला, वैतागाला कारणीभूत ठरत असतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सोडून देता येतील? दुसऱ्यांना टोमणे मारणे सोडून द्या. दुसऱ्यांच्या सतत चुका काढणे सोडून द्या. दुसऱ्यांच्या यशाबद्दल मत्सर वाटणे सोडून द्या. दुसऱ्यांच्या संपत्तीची अभिलाषा ठेवणे सोडून द्या. दुसऱ्यांची कागाली करणे सोडून द्या. दुसऱ्यांच्या दुःखात आपलं सुख मानणे, दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावणे सोडून द्या. दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करत राहणे सोडून द्या. दुसऱ्यांशी सतत स्पर्धा करत राहणे, दुसऱ्याची फालतू चौकशी करणे, दुसऱ्याला कमी लेखणं, स्वतःला श्रेष्ठ समजणं, तुमचा खोटा अहंकार, स्वतःला दुःखात असल्यामुळे दुसऱ्याला दुःखी करणे सोडून द्या. एखाद्या व्यक्तीला तोंडावर न बोलता त्या व्यक्तीबद्दल मागे दुसऱ्या व्यक्तीजवळ टीका टिप्पणी करणे, माप काढणे, मी किती श्रेष्ठ आहे हे दाखवणे, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे दाखवणे सोडून द्या. सगळ्या मित्रपरिवारामध्ये मीच हुशार आहे, मी लोकांना वेड्यात काढू शकतो, लोकांना कमी लेखणे सोडून द्या. लक्षात ठेवा, आपण आपल्या लबाडी, स्वार्थी स्वभावाने लोकांना 1-2 वेळा वेड्यात काढू शकतो, पण एकदा लोकांना समजले की लोक आपल्यापासून दूर होऊ लागतात. स्वामी म्हणतात, तुम्ही जे दुसऱ्यांना देता तेच परत तुम्हाला मिळते. चांगलं द्या, चांगलं मिळेल. वाईट दिलं तर वाईट मिळेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. स्वामी काटाही टोचू देणार नाहीत. श्री स्वामी समर्थ. जेव्हा चहूबाजूनी दाटेल अंधार घनदाट, स्वामी दाखवतील तेव्हा प्रकाशाची वाट. शांत राहणे म्हणजे माघार घेणे आणि निमूटपणे सहन करणे होत नाही, तर ज्या गोष्टी आपण मेंदूच्या आणि ताकदीच्या बळावर बदलू शकत नाही त्या गोष्टींशी लढण्याचा सर्वोत्तम, अचूक आणि एकमेव शेवटचा प्रभावी स्वीकारलेला मार्ग म्हणजे शांतता होय. शांत राहणारा माणूस हा कमजोर नसतो, तर तो शांततेला ढाल बनवून प्रत्येक परिस्थितीला समर्थपणे तोंड देत असतो. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, परब्रह्म सच्चिदानंद, सद्गुरू अवधूत चिंतन, भक्तवत्सल, भक्ताभिमानी, श्री अक्कलकोट निवासी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.